नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहे। ही कटिंग एकदम आपली परफेक्ट असणार आहे आणि या इथे तुम्ही जो फोटो पाहत आहात त्या पद्धतीने जर तुम्हाला फिटिंग हवं असेल, कटिंग हवं असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा आणि जे आपण कटिंग सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा। 100% तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे। तर या इथे मी सर्व मापे लिहिलेली आहेत। उंची आहे 13, छाती आहे पहा 36, तर 36चा चौथा भाग इथे न घेतलेला आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे। तर 10.5 या इथे आपण घडी टाकणार आहे। कंबर आहे 30, तर त्याचा चौथा भाग होतो 7.5, त्यामध्ये आपण हे 1 इंच टक्ससाठी घेत असतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर या इथे पहा, जर तुम्ही इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर इथेही 2 इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे। पुढचा गळा 6 असणार आहे, मागचा गळा 10 असणार आहे। कटोरी आपण 5 इंच घेणार आहे। जी ब्लाऊजवरती कटोरी आहे, जे आपल्याला मापासाठी ब्लाऊज येतं त्या ब्लाऊजवरची कटोरी मोजायची आहे आणि मगच या इथे आपण कटोरीचं मार्किंग करायचं आहे। कारण कोणत्या कस्टमरला काय होतं की मोठी कटोरी लागते, काय कस्टमरला छोटी कटोरी लागते। तर जशी कटोरी असेल तशी कटोरी आपण तिथे घ्यायची आहे। परत बाही आहे 5 इंच, दंडघेर आहे या इथे 6 इंच। आता या सर्व मापानुसार आपण कटिंग करूया। तर या इथे पहा, ब्लाऊजची जी उंची आहे ते 13 इंच आहे, तर त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती आपण या इथे मार्किंग करायचं आहे। तर इथे पहा, इथे दोन्ही पार्ट आपले बरोबर निघणार आहेत, पाठीमागचा आणि पुढचा। आता इथे आपण 14 इंचावरती सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया। इथे मी 14 इंचावरती पहा मार्किंग केलेलं आहे। तर इथे उंचीचं मार्किंग करून घेऊया। तर इथे मी तुम्हाला शोल्डर दिलेले नाहीत, शोल्डर घ्यायचे आहेत 5.5 आणि मुंडा 6। याप्रमाणे तुम्ही जर शोल्डर घेतले, मुंडा घेतलात तर जे मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतात तेही तुमचे येणार नाहीत, शोल्डर उतरणार नाहीत। आणि यामध्ये मी गळा उतरतो, शोल्डर उतरतो किंवा मुंड्याजवळ जे काही प्रॉब्लेम येतात ते येणार नाहीत। या पद्धतीने आपण या इथे सर्व जे काही प्रॉब्लेम असतील ते यामध्ये आपण सर्व दूर करूनच एकदम परफेक्ट कटिंग करायचं आहे। तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर। या इथे 5.5 इंच मी शोल्डर घेतलेलं आहे, इथेही मी 5.5 इंच शोल्डर जे घेतलेलं होतं तसंच मार्किंग केलं। आता इथे मी एक सरळ या पद्धतीने लाईन ओढणार आहे। आता ही लाईन झाली मुंड्याची लाईन। तर पहा, यावरती आपण 6 इंच मुंढा मार्किंग केला आणि इथे एक सरळ लाईन ओढून घेतली। आता मात्र इथे पहा, छातीचा चौथा भाग 9 इंच, छातीचा चौथा भाग 9 आणि पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। इथे 7.5 इंच कंबर, त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी घेतलं 8.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण या इथे मार्किंग केलेलं आहे। आता हे जे पॉईंट आहेत ते आधी जोडून घेऊया। आता सर्वात पहिल्यांदा आपण मुंड्याचे जे आकार आहेत ते देऊन घेऊया। मुंड्याचे आकार कसे द्यायचे पहा, म्हणजे तुमचे मुंड्याचे आकार चुकणार नाहीत, अगदी तंतोतंत आकार द्यायला शिकायचा आहे। या इथे पहा 6 इंच मुंडा आहे, तर त्याचा मध्य करायचा 3, इथे अर्धा इंच यायचं आहे आतमध्ये। पुढचा मुंडा मी 1.5 इंचावरती घेणार आहे, पाऊण या इथे पहा इथून 1.5 इंच होतं आणि पाठीमागचा मुंडा मी 1.25 इंचावरती ड्रॉ करणार आहे। तर आता हे आकार कसे जोडायचे हे पहा, इथेही आपल्याला अर्धा इंच खाली जायचं, हे आपल्याला सर्व ब्लाऊजमध्ये करायचं आहे आणि हे विसरायचं नाही आहे, हे लक्षात घ्या। कारण हे जेव्हा आपण करतो तेव्हा इथे मुंड्यामध्ये जो घोळ येतो तोही येत नाही आणि ज्या काही तुमच्या चुन्या येतात तेही या ब्लाऊजमध्ये येणार नाहीत।
तर इथे पहा, या पद्धतीने हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला असे इथे या पद्धतीने जोडायचे आहेत. इथून आपल्याला असं या पॉईंटला आणून जोडायचं आहे. तर इथे हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. आता हा पुढचा मुंडा फक्त आपल्याला इथे असा ड्रॉ करायचा आहे आणि या ज्या मुंडा आहे त्या मुंड्याला आणून जोडायचं आहे, बाकी काही नाही. या पद्धतीने तुम्ही जर मुंडा ड्रॉ केला तर अजिबात चुकणार नाही. आता पहा, आपण गळा, पुढचा गळा आपण किती पाहिला होता, 6 इंच. तर या इथे मी 2.25 इंच या इथे गळ्याची रुंदी घेणार आहे. डीप नेक आहे तर 2.25 इंचच आपल्याला या इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे. या इथे 6.5, पुढचा गळा 6 आहे, त्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स केलं, 6.5 इंच झाले. तर आपण 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे 2.5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व जे पॉईंट आहेत ते जोडून घेतले. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून एक बॉक्स बनवून घेतला. आता इथे आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया, म्हणजे गळा ड्रॉ करून घेऊया. तर या इथे गळा आपला ड्रॉ झालेला आहे. आता क्रॉसपट्टी पहा, मी सर्व साईजमध्ये 2.5 इंचच क्रॉसपट्टी घेत असते. तर इथे पहा 2.5 आणि इथेही 2.5. माझ्या म्हणण्याचा उद्देश काय आहे पहा, इथे ही जी सरळ लाईन आहे ही आपण 2.5 इंच घेतो. इथून आपल्याला क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी वाढवायचा आहे, म्हणजे 3.5 आणि 2.5 अशी आपली क्रॉसपट्टी तयार होणार आहे. आता हे पॉईंट आपण हे 2.5 इंचाचे जे आहेत ते जोडून घेतले. इथून 1.25 इंच इथे वरती जायचं आणि इथून आपण हा जो आकार आहे क्रॉसपट्टीचा तो देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आकार दिला तर पहा, क्रॉसपट्टी जी आहे ते आकार एकदम परफेक्ट आपला आलेला आहे. कटोरी किती पाहिली होती, 5. इथे जर तुमची कटोरी 5.5 असेल तर तुम्ही या इथे 5.5 इंच घ्यायची आहे. तर इथे मी 5 इंच घेतलं. आता तुम्हाला कटोरीला जर आकार परफेक्ट हवा असेल तर या इथे मी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही या इथे कटोरीला आकार द्या. आता इथेही मी 5 इंच घेतलं. आता इथे पहा 1 इंच वरती जायचं. आता हा आणि हा जो पॉईंट आहे तो असा उभ्या लाईनमध्ये जोडून घ्यायचा आहे. असा हा आणि हा पॉईंट आहे तो अशा पद्धतीने तिरका या पद्धतीने जोडायचा आणि फक्त इथून असा आकार द्यायचा आहे. तर पहा, आपोआपच कटोरीचा आकार एकदम परफेक्ट तयार झाला. आणि इथे जे गॅप आहे, काही मैत्रिणींना जास्त लागतं, तर ते इथलाही गॅप तुम्ही या इथे पाहू शकता, भरपूर शिल्लक राहिलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हीही ड्राफ्टिंग करा. मी आज 36 साईज का सांगितली, कारण 36 साईज जास्तीत जास्त वापरली जाते. आता हे पेपर जे आपण कटिंग केलेलं आहे ते आहे असं पेपर पॅटर्न म्हणून आपण ठेवू शकतो आणि यावरूनच आपण वेगवेगळे ब्लाऊज कटिंग करू शकतो. तर आता आपलं हे सर्व ड्रॉइंग झालेलं आहे, ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर आता आपण हे कट करून काढूया. तर आता या इथे आपले दोन्ही पार्ट बरोबर निघणार आहेत. तर इथे कट करताना दोन्ही पार्ट आपण बरोबरीने कट करायचे आहेत. आणि आधी आपण हा पाठीमागचा जो मुंडा आहे तो कट करायचा आहे. आणि जेव्हा आपले दोन्ही पार्ट सेपरेट होतात तेव्हा आपण या इथे जो पुढचा मुंडा आहे तो कट करायचा आहे. तर इथे पहा, या पद्धतीने हे दोन्ही पार्ट आपले सेपरेट झालेले आहेत. आता इथे मी तुम्हाला एक सांगते, जेणेकरून आपला इथे जे फुगा येतो तो येऊ नये. आता इथे मी 4.5 इंचावरती टक्स देते. गळा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही या इथे गळा तयार करून घ्या. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला गळाच तयार करून दाखवते, तुमचं जमलिंग नको व्हायला. 2.25 इंच आपण गळ्याची रुंदी घेतली होती, ती घेतली. 10 इंच गळा आहे, 10.5 इंचावरती मी या इथे मार्किंग करून घेतलं. इथे मी
2.5 इंच घेतलं आणि या इथे असा चौकोन तयार करून घेऊया। आता इथे ह्या पद्धतीने मी गळा तयार केला। इथं तुम्ही डिझाईनचा गळा सुद्धा तयार करू शकता। आता इथे आपण 4.5 इंचावरती टक्स घेतल्यानंतर उंचीलाही आपण 4.5 इंच टक्स घ्यायचं आहे। आता हे झालं। आता आपण टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, त्यामुळे इकडे अर्धा आणि इकडे अर्धा असं टक्ससाठी मार्किंग करून घेऊन हे टक्स या पद्धतीने आपण जोडतो। जेव्हा हे टक्स आपण जोडतो अशा पद्धतीने, तेव्हा हा गळा पसरतो आणि हा जो भाग आहे तो इकडे तिरका होतो। जर हा आपण भाग जो तिरका होतो तो कट केला नाही तर जो काही कपडा शिल्लक राहील तो ॲडजस्ट कुठं होतो इथे, आणि मग इथून हाही कपडा आपण इथे कट केला नाही एक्स्ट्रा, हा कपडा आणि हा कपडा इथे मध्ये ॲडजस्ट होणार आणि इथे फुगा येणार। त्यासाठी काय करायचं आहे, इथे अर्धा इंच वरती जायचं आहे आणि इथून हे असं तिरकं आपल्याला कट करायचं आहे। तर या पद्धतीने कट केलं की बॅक पार्टला तुमच्या कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही। आता फ्रंट पार्ट आपण कटिंग करूया। सर्वात पहिल्यांदा मुंडा कट करून घेऊ। तर इथे मुंड्याचा आकार व्यवस्थित आला पाहिजे असं कट करत जायचं आहे। आपली नजर ही एवढी तीक्ष्ण पाहिजे की आकार आपला कुठे कसा चुकतोय हेही लगेच आपल्याला कट करताना लक्षात आलं पाहिजे। आता या इथे ही क्रॉस पट्टी सेपरेट झाली। तर इथे पहा, आता आपण बॅक पार्टमध्ये तिरकं कट केलं होतं, तर इथेही आपल्याला तिरकं कट करायचं आहे। या इथे असं इथून आपल्याला थोडंसं हे तिरकं कट करायचं आहे, जेणेकरून आपले जे पार्ट आहेत ते स्टिच करताना वर खाली झाले नाही पाहिजे, तंतोतंत परफेक्ट एकदम आले पाहिजेत। तर या इथे पहा, हा फ्रंट पार्ट अशा पद्धतीने आपला तयार झाला। ही जी क्रॉस पट्टी आहे ती उंचीमध्ये अर्धा इंचाने वाढवायची आहे, बाकी हा पार्ट कुठेही वाढवायचा नाही। आता ही जी कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊया। हा बॅक पार्ट ही आपला एकदम परफेक्ट तयार केलेला आहे। इथे तुम्ही हवा असेल तर गळा कट करून ठेवू शकता, पण मी गळा कट करत नाही। जेव्हा मी पेपरवरून ब्लाऊज पीसवरती पॅटर्न ठेवून जेव्हा मी ड्रॉ करते त्यावेळेसच मी गळ्याचे आकार देते, तोपर्यंत मी गळ्याचे आकार देत नाही। पेपरवरती गळ्याचे आकार मी कट करत नाही। तर चला, मी लगेचच तुम्हाला इथे ही जी कटोरी आहे ती वाढवून दाखवते। इथे पाहूया आपण। आता ही जी कटोरी आहे ती आपण आहे अशी ड्रॉ करून घ्यायची। या इथे ड्रॉ करून झाल्यानंतर पहा, इथे नेहमीप्रमाणे अर्धा इंच वाढवायचं आहे। या आधीचे तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असतील तर पहा, इथे अर्धा इंच आणि इथे मी पाव इंच वाढवायचं हे नेहमी सांगत असते। आता इथे 1.5 आणि इथेही 1.5। आता हे पॉइंट जोडून घेऊया। तर पहा, इथे समसमान 4 भाग करायचे। 1 2 3 4 हे भाग झाले। कटोरीला आकार कसा परफेक्ट द्यायचा मी तुम्हाला या इथे सांगत आहे। तर इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे, इथेही आपण अर्धा घ्यायचं, इथे पाऊण इंच घ्यायचं, इथे 1 इंच आणि इथे 1.5 इंच। आणि हे जे पॉइंट आहेत ते फक्त असं
जोडायचे, आकार आपोआपच तयार होतो. इथे ही जी कटोरी आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे असा. तर या पद्धतीने मी टेप दुमडला. आता इथे पहा, हा जो आपला मध्य आहे तो हे जे टोक आहे त्याच्या बरोबरीने आलेला आहे. म्हणजे आपला कटोरीचा टक्स आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे स्टिच करताना. म्हणजे इकडेही नाही इकडेही नाही. काय काय मैत्रिणींचे जे टक्स आहेत ते तिरके होतात या साईडला किंवा या साईडला, तर तसं होणार नाही. पहा, बरोबर सेंटरला येणार आहे. इथून मी 1.5 इंच घेतलं. इथे अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी जोडून तयार करायची असते. तर या पद्धतीने आपण वाढीव कटोरी तयार केलेली आहे. तर ही आता आपण कट करून घेऊया. आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्की पेपर पॅटर्न देण्याचा प्रयत्न करेन. तर इथे कटोरीचा असा सेंटर करायचा. आता या इथे सेंटर केल्यानंतर इथे वर खाली काही झालेलं नाही आहे. या इथे हे थोडं जे दिसत आहे ते मी तुम्हाला कट करून दाखवते. तर जर काही झालं कमी जास्त तर या इथे कट करून काढायचं आहे. ब्लाऊज स्टिच कटिंग जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं स्टिचिंग हे खूप महत्त्वाचं आहे. स्टिचिंग करताना खूप साऱ्या अडचणी येतात. काही टिप्स आणि ट्रिक्स ज्या असतात त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ह्या काळजीपूर्वक या इथे स्टिचिंग करताना कराव्या लागतात, जेणेकरून आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येईल आणि एकदम परफेक्ट बसेल. तर त्यासाठी मी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ शेअर केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. एकदम परफेक्ट ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं, सरळ रेषेत फिटिंग येण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे. तर इथे मी 1.5 इंच टक्स घेणार आहे आणि उंचीला मी 2.25 इंच टक्स घेणार आहे. आणि इथे पहा, पफ कटोरीचा या पद्धतीने एकदम परफेक्ट कटोरी तयार होते. तर इथे पहा, या इथे अशा पद्धतीने ही कटोरी तयार केली. बाही कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती भरपूर आहेत. तिथे सेपरेट प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनेलवरती बाही कटिंगची. तिथे जाऊन तुम्ही पहा. मुंडा घेरानुसार बाही कटिंग, छातीच्या मापानुसार बाहीचं कटिंग, 3 इंचाची बाही, लहान बाही, सर्व बाह्या मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेल्या आहेत. आपल्या चॅनेलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने या इथे मी 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग या इथे मी दाखवलेलं आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.